Well, kind attention please. Good evening to all. So I'd like to introduce myself. आजच्या या सुंदर अशा या कार्यक्रम म्हणजे SAREALITY अॅन्युअल फंक्शन आणि या सुंदर अशा या कार्यक्रमाच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. म्हणजे डोळ्याचं पारणा फेडण्यासारखा आजचा दिवस. SAREALITY ही केवळ कंपनी नाही, हा एक परिवार आहे आणि या परिवारातील समस्त आपण जे आहे ते परिवारातील आपण सदस्य आहोत आणि हे सर्व सदस्य आपण आज सकाळपासून सुंदर असा दिवसाचा आनंद घेतोय. म्हणजे सकाळ झाली, सुंदर असं आपल्या ऑफिसमध्ये डेकोरेशन झालं, सुंदर सेलिब्रेशन झालं आणि आपल्या ऑफिसमध्ये सुंदर असा कार्यक्रम झाला आणि थोड्याच वेळापूर्वी म्हणजे आपले जे अॅचिव्हर्स चांगल्या मोठ्या मोठ्या गाड्या घेतलेल्या आहेत आणि त्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी स्वागत केलेलं आहे. तर लवकरच 2 मिनिटाच्या मध्ये आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय डिरेक्टर साहेब यांची एंट्री होणार आहे. तर मी विनंती करतो या सगळ्यांनी सज्ज राहायचं आहे, सगळ्यांनी सज्ज राहायचं आहे. कारण आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय डिरेक्टर म्हणजे मिस्टर संतोषजी माने आणि मिस्टर अमोलजी माने सर यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. तर जेव्हा संतोष सर आणि अमोल सर यांचं आगमन होईल, आपण सर्वांनी उभं राहून टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं. तर चला त्यांच्या स्वागताच्या तयारीला आपण लागूया. येस सो मी रिक्वेस्ट करेन, येस सगळ्यांनी 2 मिनिटं उभं राहायचं, सगळ्यांनी 2 मिनिटं उभं राहायचं. येस आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय संतोष माने सर तसेच सन्माननीय अमोल माने सर आणि जरा सगळ्यांची दोन्ही हात जोडले, सगळ्यांची दोन्ही हात जोडले, सबके दोनों हाथों पर जोरदार तालियां स्वागत करूंगा. आणि या सुंदर अशा कार्यक्रमाची सुरुवात गणपती बाप्पा गणेश यांच्या चरणी गणेश वंदना करून आपल्याला करायचे. आणि विनंती करतो सन्माननीय संतोष माने सर तसेच सन्माननीय वैनी तसेच सन्माननीय मिस्टर अमोल माने सर आणि सन्माननीय वैनी आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचंय अशी मी विनंती करतो आणि आपल्याला या ठिकाणी दीप प्रज्वलन करायचं आहे. तर मी विनंती करतो यस दीप प्रज्वलन आपल्याला या ठिकाणी करायचं आणि या पीठ बरोबर जोरदार टाळ्या. क्या बात आहे. म्हणजे सुंदर अशी ग्रँड वेलकम एंट्री सरांची झाली. बोला छत्रपती शिवाजी महाराज के, छत्रपती शिवाजी महाराज के जय भोली, जय भोली, छत्रपती संभाजी महाराज की. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या म्हणजे सातारा या नगरीतून म्हणजे सन्माननीय मानेसाहेब म्हणजे एक सुंदर अशी जोडगोळी म्हणजे सन्माननीय संतोषजी मानेसाहेब आणि अमोलजी मानेसाहेब असे सुंदर असे दोन्ही व्यक्ती आणि त्या व्यक्तीने एक सुंदर अशी ऑर्गनायझेशन स्थापन केली SAREALITY. आणि आज मला सांगताना अत्यंत आनंद वाटतो की 10 वर्षापूर्वी या कंपनीची स्थापना झाली आणि बघता म्हणजे आज सुंदर आपली ही जी कंपनी आहे ऑर्गनायझेशन म्हणजे 60 पेक्षा जास्त या ठिकाणी स्टाफ आहे. जरा जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. फार सुंदर म्हणजे किती छान वाटलं बघा. ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायांनी आपले मावळे घेऊन सुंदर असा स्वराज्य स्थापन केलं, त्याचप्रमाणे एक पुराशी भावना होती आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय संतोषजी माने साहेब जे मिलिटरी रिटायर आहेत. तसेच अमोलजी माने साहेब यांनी विचार केला, छत्रपती शिवरायांचे विचार करून मनाशी पासून त्यांनी विचार केला की आपण उद्योजक का नाही आहोत. आज आपण बघतोय की बरेचसे अमराठी मानव आहेत, अमराठी माणसं आहेत ते उद्योगात, पण आपल्या मराठी माणसाने एवढी मोठी कंपनी स्थापन करून एवढ्या मोठ्या परिवाराला रोजगार देणं महत्वाची गोष्ट जोरदार मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से जो कुछ नहीं होता दोस्तों, उड़ान तो ऐसे हौसलों से होती है, ऐसे हौसलों से होते हैं, ऐसे हौसलों से होते हैं. आणि मला
दो सारी जवानी हो, दुख है तो नाम तेरे कर दो सारी जवानी। बस पानी दो। आपकी तालियां कम हो गई। आणि विजयनी मध्ये यांच्याबद्दल सांगितले की ते IT इंडस्ट्रीत आलेले आहेत, रोबोटिक्स मध्ये त्यांनी काम केलेलं आहे, तसेच त्यांनी स्पोर्ट्स जे चॅनल साठी सुद्धा काम केलं आणि एडिटिंग अत्यंत सुंदर केलं. जरा जोरदार टाळ्या आमचे विजय मध्ये सरांसाठी. कॉंग्रॅच्युलेशन विजयजी. अँड मोस्ट एनर्जेटिक वुमन लीडरशिप. Yes, anybody guess? Award goes to You only. Yes. And award goes to जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया मोस्ट एनर्जेटिक वुमन लीडरशिप स्नेहल म्हात्रे. मला स्नेहल मॅमचे जोरदार टाळ्या. Prakash Mane, award goes to you for this beautiful category like Best Behavior Award. Yes, all-rounder officer, very nice. Yes. और इसके बाद आणि याच्यानंतर आपण ज्यांना आमंत्रित करतोय इज अ बिहेवियर अँड बिहेवियर इज एव्हरीथिंग फॉर अस अँड बेस्ट बिहेवियर अवॉर्ड. ओके क्या बात आहे. पण तुमची एंट्री एक नंबर. म्हणजे जो म्युझिक लागला ना ते येत होता मॉडेल येत होता रॅप ओव्हर चालत. जरा जोरदार टाळ्या. थँक्यू सर. माझं नाव प्रकाश माने, मी राहणार फलटण. तर मी मला वाटतं मुंबईत वयाच्या 25व्या वयात मी मुंबई पहिल्यांदा बघितली आणि मला मुंबई कुणी दावली असेल तर संतोष सर. आणि मी एकदम ग्रामीण भागात आलेला मुलगा आहे आणि मी इथं येऊन म्हणजे अचीव करण्यापेक्षा मी माझी लाईफ पण सेट केली. म्हणजे मी माझी काय ड्रीम होते ते माझे ड्रीम पूर्ण करून आणखीन एक गोष्ट म्हणजे मी प्लस लग्न पण केलं. हॅलो सॉरी म्हणजे माझ्या बायको नाही इथं पण तरी पण म्हणजे माझ्यासाठी म्हणजे सगळ्यांसाठी काय ड्रीम असतील की 2 मिनिट इकडे यायचं. आजोबा दर्शनजी यांचे आजोबा आणि दर्शनजी यांच्या मातोश्री. आजोबा कसं वाटतं म्हणजे दर्शन या वयात एवढ्या त्यांनी एवढं चांगलं यश संपादित केलं आणि एक तुमचं ऊर असं भरून आलं की आज तुमच्या समोर तुमचा नातू एवढी अचिव्हमेंट रियालिटी मध्ये कसं वाटतंय काय सांगा. या कमी वयामध्ये मला असं हे अभिमान आहे. या कमी म्हणजे 19-20 वर्षाचा आहे. या वयामध्ये जे जीवनाचं जे सगळ्यांचं मार्गदर्शन आहे तर मला अजून पुढे अजून जास्त म्हणजे फॉरवर्ड होईल. मनापासून मातोश्री कसं वाटतं काय रिएक्शन आहे. छान क्या बात आहे. म्हणजे आईच्या चेहऱ्यावरचे भाव सांगून जातात की मुलाचं यश. जरा जोरदार टाळ्या मनापासून. धन्यवाद. कॉंग्रॅच्युलेशन. अँड नेक्स्ट अवॉर्ड गोज टू संदेश नवगिरे. सॉरी माफ करा. थोडं मी माझा एसे रियालिटीचा प्रवास सांगतो. एसे रियालिटी म्हणजे एक काम करण्याचं थळ नाही म्हणजे ते आपलं एक बिझनेस म्हणून आपण बोलू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं मी आलो म्हणजे माझ्या मामाच्या थ्रू आणि संतोष सरांच्या थ्रू. संतोष सरांना खूप खूप थँक्यू. म्हणजे त्यांच्यामुळे आज मी हे अवॉर्ड वगैरे म्हणजे कधी विचार पण नव्हता केला की मी कधी अवॉर्ड वगैरे पण घेणार स्टेजवरती जाऊन. बट एसे रियालिटीमध्ये काही पण इम्पॉसिबल नाही, सगळ्या गोष्टी पॉसिबल आहे. जर आपण ठरवलं तर आपण ते घेऊ शकतो. एवढंच बोलतो. थँक्यू सो मच. क्या बात आहे. म्हणजे मला वाटतं की बाहेर जसं म्हणजे आपण MBA करतो पण MBA ची खरी इन्स्टिट्यूट जर कुठली असेल ना एसे रियालिटी जर जोरदार काय. क्या बात आहे. आणि ह्याच्यानंतर आपण आमंत्रित करूया नेक्स्ट
Next category, Pratik Jadhav. Please welcome Rising Star Pratik Jadhav. Welcome on the stage. क्या बात है. SA. रायझिंग स्टार प्रतीक जाधव यांचं मनापासून धन्यवाद. आणि जसं म्हणजे चंद्राची जसं चंद्रकोर असते, जसं प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो ना, तसं तुमचं कष्ट वाढत जाते. जरा जोर द्या. Thank you very much. And next is a Sandesh Navgire. Sandesh Navgire, please welcome on the stage. जरा संदेश जी साठी जरा जोरदार टाळ्या. संदेश Navgire, क्या बात है. आणि आमच्या SA रियालिटीच्या रायझिंग स्टार संदेश Navgire, congratulations, you are awarded for Rising Star category, and this medal as well as this trophy and this certificate goes to Sandesh Navgire. संदेश Navgireची फॅमिली आलेली आहे का? जरा लवकर. क्या बात आहे. तुमचे माता पिता आलेले, आई बाबा आलेले, आई बाबा आलेले. क्या बात. जरा आई बाबांचं जरा जोरदार टाळ्याने स्वागत करूया. क्या बात आहे. म्हणजे आई वडिलांच्या जीवनाचा सगळ्यात सुंदर क्षण. क्या बात आहे. जरा जोरदार. सर प्लीज वेलकम. प्लीज सर. जरा जोरदार करा. संदेश Navgire यांचे आई बाबा या ठिकाणी आलेले आहेत. आणि खरोखर मी मगाचपासून बघतोय त्यांच्या आई बाबांच्या चेहऱ्यावरचा आनंद. जोरदार टाळ्या. क्या बात आहे. क्या बात आहे. म्हणजे मला वाटतं हा तुझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठा अवॉर्ड असेल जो तुझ्या कुटुंबियांबरोबर. क्या बात आहे. जरा जोरदार टाळ्या त्यांच्या आई वडिलांसाठी. मनापासून धन्यवाद संजय Navgire, मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आणि ह्याच्यानंतर जोरदार टाळ्याने आमंत्रित करूया वन अँड ओनली द ग्रेट बालाकृष्ण शेट्टी सर. प्लीज वेलकम ऑन द स्टेज. सर की वाइफ, सर के बच्चे और सर की टीम जल्दी 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 जल्दी. चलो. यस मैम, शेट्टी मैम एंड यस बच्चे एंड टीम. जरा आइए आइए आइए. यस यस जरा आइए आइए. जरा सर की टीम भी आएगी. ओके प्लीज 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 प्लीज. क्या बात है. और हमारी शेट्टी सर की टीम, मतलब टीम मीन्स टुगेदर एवरीबडी अचीव मोर. और ऐसा ही टीम वर्क यहाँ हो रहा है. और हमारी शेट्टी सर की बहुत ही जबरदस्त टीम है. शेट्टी सर, शेट्टी मैम, क्या बात है. उनकी फैमिली और उनके टीम मेंबर जोरदार तालियां. वेरी नाइस. गुड गुड गुड. So this award not only goes to Balakrishna Shetty sir, award goes to his whole team and family. Great applause to this Balakrishna Shetty sir and team. Thank you sir. थैंक यू सो मच फॉर दिस अवार्ड. एक्चुअली दो ही बात कहूँगा, पहले बहुत बोल चुका हूँ. ये अवार्ड जो है एक पर्सनली मैं स्वयं कंपनी में जॉब ज्वाइन होने का मेरा सर पहला अवार्ड है. सो ये अवार्ड में मेरे माता पिता यहाँ भी अवेलेबल नहीं है. ये मेरे माता पिता और मेरे गुरु श्री साईं समर्थ, फिर मेरे वैसे पूरे वैसे रियलिटी फैमिली एंड माय स्वीट वाइफ एंड मैं ऑल फैमिली को मैं डेडिकेट करता हूँ. और सबसे ज़्यादा इस अवार्ड को मैं मेरे पूरा टीम को डेडिकेट करता हूँ. मैं चाहता हूँ नेक्स्ट ईयर मेरा हर एक बच्चा ये अवार्ड उठाना चाहिए और मुझे प्राउड और कंपनी को प्राउड फील करना चाहिए. थैंक यू सो मच. सर नेक्स्ट टाइम इतना हम अचीवमेंट करेंगे कि ताज होटल में हमारा अवार्ड होगा. साथ को दिखाना है. जरा जोरदार तालियां.
व्हेरी नाइस. आणि याच्यानंतर आपण आमंत्रित करूया कैटेगरी वैल्यूएबल पिलर. जैसे कि एक बिल्डिंग खड़ी होती है तो उसमें इंपॉर्टेंट चीज होता है पिलर, और हमारे इस एरिया में ऐसी बिल्डिंग है, ऐसा जबरदस्त फाउंडेशन है, ये बिल्डिंग ऐसी बढ़ती चली जाएगी, लेकिन उसके लिए इंपॉर्टेंट हमारे सपोर्ट पिलर. और हमारा बेस्ट सपोर्ट पिलर अवार्ड गोज टू शिवम बर्वे. प्लीज वेलकम. Congratulations, Shivam, for this award. Thank you. Congratulations, Shivam Barve, for your continuous supporting pillar as a continual support. Congratulations for this achievement from the Mares SA Realty Private Limited, Zoldar Taya. आणि ह्याच्यानंतर आमंत्रित करूया the supporting pillar is Akash Yadav. Akash, you welcome. Congratulations, Akash, for this your contribution, and you act as a supporting pillar, and this contribution award to you for this good medal, along with the certificate and the trophy. Great applause. Congratulations, Akash Yadav. Next award goes to, anybody guess, next supporting pillar, anybody guess? Award goes to Ajay Pawar. जरा अजय जी के लिए जरा जोरदार तालियां. Congratulations, Ajay Pawar, for your dedication and your continuous support, being with us as a valuable pillar. Great applause to him for his contribution and dedication. Thank you. And next award goes to, anybody guess, the good supporting pillar, Akash Rathod. Welcome on the stage. Great applause to Akash Rathod. So I would like to request, yes, Akash ji को award दिया जाए. आकाश जी, congratulations. Anybody with you? Family? कोण आहे आपके साथ? आई, यांचे आई वडील आले. जरा यांचे आई वडिलांनी जरा प्लीज यायचं आहे. येस आकाश जी राठोड यांचे माता पिताश्री आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे. मी विनंती करेन. येस, आणि आपल्या आई वडील समवेत आकाश राठोड आपण हा जो आहे अवॉर्ड जो घ्यायचा आहे. येस, सो आय वुड लाईक टू रिक्वेस्ट, प्लीज. येस, थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन. आणि आकाशजी त्यांच्या मातोश्री बरोबर या ठिकाणी आलेले आहे. कॉंग्रॅच्युलेशन आकाश फॉर दिस सपोर्टिंग अवॉर्ड. आणि आपल्या मम्मी बरोबर हा जो अवॉर्ड स्वीकारलाय, जरा जोरदार टाळ्या आमच्या आकाश राठोड यांच्यासाठी. कॉंग्रॅच्युलेशन आकाश. कॉंग्रॅच्युलेशन आकाश फॉर दिस व्हॅल्युएबल अवॉर्ड. विनंती आहे, कोणीही बाहेर जायचं नाहीये. जेव्हा तुम्ही पण बाहेर जायचं नाही, कारण आता हा ट्रेलरचा मूवी अगदी बाकी आहे आणि या ठिकाणी ऑर्केस्ट्रा होणार आहे आणि तुमच्या सर्वांचा धमाल डान्स होणार आहे. सो रेडी फॉर डान्स. जरा जायचं नाहीये, नोंद घ्यायची, आपण जेवून इथेच थांबायचं. अँड नेक्स्ट कॅटेगरी इज गोल्डन टीम लीडर. गोल्डन, क्या बात आहे. आणि जे सोन्याहूनही अशी चमकतात ते आमचे गोल्ड आहेत, गोल्डन लीडर. अँड अवॉर्ड गोज टू, एनीबडी गेस कोण असेल? ओंकार सर. कॉंग्रॅच्युलेशन ओंकार मारे सर. Congratulations Omkar Mane for this award, and you are as a good team leader, and you are as a golden team leader, and you are always motivating team.
along with your positive approach toward works, and great applause to this Onkar Mane sir. Congratulations. And next award goes to category Golden Team and the Golden Team. Sorry. थँक्यू सो मच संतोष सर, रामन सर या अवॉर्डसाठी. कंपनीमध्ये जॉईन झाल्यापासनं एक जी काही ही अचीवमेंट आहे, जे काही शिकायला भेटलं, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो वाटा आहे तो संतोष सरांचा आहे. आणि जी काही अचीवमेंट आहे त्याचं पूर्ण क्रेडिट संतोष सरांना जातं. आणि जी काय आता अचीवमेंट आहे ह्याच्यापेक्षा अजून 100 पटीने मोठं व्हायचं आहे. त्यासाठी त्यांचं मार्गदर्शन खूप गरजेचं आहे. तर सर थँक्यू सो मच, जी काय अचीवमेंट आहे थँक्यू सो मच. मयुरी कोण आहे? मयुरी मयुरी कोण आहे? Congratulations and next award for the category Golden Team. Yes, anybody guess? That's the name Umesh Khandagre. Welcome on the stage. क्या बात है, बड़ा उमेश जी ने जोरदार तालियां. उमेश जी Khandagre. Congratulations for this achievement, and you are being with us in future also for a long time, and this dedication, your contribution and your focus to your works is always motivates to your team, and this award goes to Umesh Khandagre. Zara जोरदार तालियां उमेश जी सबके. Congratulations Umesh. And next award goes to, yes, anybody guess? Next Golden Team award goes to, anybody guess? Akash Pawar sir. Welcome Akash Pawar. क्या बात है, जरा आकाश जी के लिए जोरदार तालियां. Congratulations Akash Pawar sir for your dedication and contribution, and always directing and guiding your team toward the right path to along with positive mental attitude to achieving the target. Yes. Don't do like this. So मी विनंती करेन, yes, तुमच्या मातोश्री आल्या सोबत, यांच्या मातोश्री आणि टीम जरा प्लीज वेलकम. जरा मी विनंती करेन. येस येस जरा प्लीज तुम्हीच बोलवायचं. रणजित सर या. आकाश सर या. Music please. Congratulations sir. कॉंग्रॅच्युलेशन आकाश पवार सर आणि तुमच्या आई बाबांबरोबर या ठिकाणी अवॉर्ड म्हणजे खरोखर म्हणजे एक प्रत्येकाच्या आयुष्यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे अवॉर्ड हा जो आहे तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या चरणी अर्पण केलाय. मनापासून धन्यवाद बाबा, मनापासून धन्यवाद आई, धन्यवाद धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच फॉर युअर थँक्यू व्हेरी मच. आणि आता नेक्स्ट कॅटेगरीकडे आपण जात आहे. अचिव्हर्स अवॉर्ड, एनकरेज अवॉर्ड गोज टू अचिव्हर्स अवॉर्ड. एनकरेज अवॉर्ड गोज टू येस येस. आणि या सुंदर असं ज्यांनी मॅक्झिमम बुकिंग आणलेलं आहे, अँड 5 बुकिंग्स रेकॉर्ड ब्रेक सुप्रिया इंगळे मॅम. आणि हा जो अवॉर्ड आहे हा अचिव्हर्स अवॉर्ड आहे, ज्यांची अचिव्हमेंट उल्लेखनीय आहे. म्हणजे सुप्रिया इंगळे मॅम यांनी 5 बुकिंग म्हणजे रेकॉर्ड केलेला आहे, आणि त्यांची ग्रेट अचिव्हमेंट फॉर दिस 5 बुकिंग अवॉर्ड गोज टू सुप्रिया इंगळे मॅम.
जसं सुप्रिया मॅमने सांगितलं की जसं त्यांच्या सरांनी गाईड केलं, सरांच्या दिलेल्या गाईडलाईन नुसार त्यांनी काम केलं आणि यू सी द रिझल्ट. शी इज अवॉर्ड विनर फॉर एनकरेज एचवर अवॉर्ड्स. थँक्यू व्हेरी मच. सुप्रिया मॅडम बद्दल सांगायचं झालं तर आपण पाठीमागच्या महिन्यामध्ये एक 3 महिन्यात कॅम्पेनिंग केलं होतं आणि त्याच्यामध्ये काय अवॉर्ड डेकोरेट केले होते. त्याच्यामध्ये 50-60 मुलं इथं काम करत असताना सगळ्यांनी आपले 100% एफर्ट टाकले. आणि कसं असतं, एखादं कॉम्पिटिशन म्हणलं की हार जीत असते, त्याच्यामध्ये कोण चांगलं करतं कोण थोडंसं कमी असतं, पण याच्यामध्ये हार न म्हणता तो एक अनुभव घेऊन तो एक्झिक्युटिव्ह, तो एक टीम लिडर पुढे जात असतो. अशा पद्धतीने एक 3 महिन्यासाठी आपण काय अवॉर्ड डेकोरेशन केले होते. त्याच्यामध्ये वेगवेगळे काय नियम होते, त्या नियमामध्ये जो बसत होता त्याच्यासाठी आपण हे अवॉर्ड देतोय. तर त्याच्यामध्ये आपण 5 बुकिंग आणि 1 रजिस्ट्रेशन असा एक क्रायटेरिया ठेवला होता. तर त्याच्यामध्ये 5 बुकिंग ह्या सुप्रिया मॅडमनं कंप्लीट केलेल्या आहे आपण, आणि त्यासाठी त्यांना हा अवॉर्ड दिला जातो. तर त्यांनी हे करत असताना अतिशय डेडिकेशन आणि मोठ्या ताकदीनं त्यांचे टीम लिडर असतील निखिल सर यांच्या गाईडलाईनवरती अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलंय. आणि त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्या म्हणजे जन्मतः मुंबईतल्या नाही आहेत, त्या सांगलीच्या आहेत. सांगलीकडं सातारा वडूज साईडच्या आहेत आणि त्यांनी त्यांचं एज्युकेशन कंप्लीट करून एक 5-6 महिने आपली कंपनी जॉईन केली आणि त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं एक एक्झाम्पल सर्वांसाठी दिलं आहे. तर सर्वांनी त्यांच्यापासून बरेच काही शिकण्यासाठी आहे. तर त्यांच्यासाठी जोरदार काळा आणि फ्युचरसाठी त्यांना बेस्ट ऑफ लक. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सर, तुम्ही मला आज हे अवॉर्ड दिलं. हे अवॉर्ड माझं एकटीचं नसून माझ्या पूर्ण टीमचं आहे. त्याच्यामध्ये जास्त निखिल सरांमुळे घेतले ते फक्त निखिल सरांमुळे. आता निखिल सरांमुळे मला खूप काय काय शिकायला मिळालं. इथे आले तेव्हा मला या फील्डमधलं काहीच माहीत नव्हतं, कारण की मला माझी फील्ड पूर्णपणे वेगळी होती. त्यात मी मुंबईमध्ये नवीन एरिया वगैरे काहीच माहीत नव्हते. हे सगळं 3 महिन्यामध्ये प्रॉपर कवर करून घेतलं सरांनी माझ्याकडून. हर्षद सर म्हणजे माझा भाऊ, आम्ही स्वतः इथे बहीण भाऊ काम करतो. तर त्याचं मिळालेलं मला इकडे गायडन्स निखिल सरांचं म्हणजे त्यांनी मोटिवेशन दिलं, सरांनी मोटिवेशन दिलं. या सगळ्यांमुळे मी आज हे अचीव केलं आहे. Congratulations, Supreme ma'am. Thanks a lot for this contribution. And next award goes to ओके. आणि पुढचा जबरदस्त अवॉर्ड आहे म्हणजे सुंदर असा अवॉर्ड जो आहे तो रँकिंग अवॉर्ड. रँकिंग काय असतं, तुमची रँकिंग, आणि त्याच्यामध्ये 3 प्लेस आहेत, 1, 2, 3 प्लेस. आणि ज्याच्यामध्ये ज्यांनी मॅक्सिमम बुकिंग केलं म्हणजे 5 बुकिंग अलॉंग विथ 2 रजिस्ट्रेशन. येस, गेस कोण असेल? येस, एनिबडी गेस? मला नाव पाहिजे. येस, एवढं सुंदर जनरेशन. पुन्हा एकदा वेगळं नाव काय नाव आहे? जोरात निखिल जाधव सर. जोरदार टाळ्या. निखिल जाधव सर. आणि निखिल जाधव सर यांच्याबद्दल मी सांगेन, त्यांनी 5 बुकिंग आणि 2 रजिस्ट्रेशन सक्सेसफुली कंप्लीट केलं. म्हणजे खरोखर म्हणजे हा सुंदर असा जो आदर्श आहे. कॉंग्रॅच्युलेशन निखिल जाधव सर. दिस इज गुड. 5 बुकिंग अलॉंग विथ 2 रजिस्ट्रेशन. आणि दिस इज द कॅश प्राइज ऑफ 25,000. क्या बात है. जरा टीम सरांची, निखिल सरांची टीम जरा स्टेजवरती यायचं लवकर. निखिल जाधव सरांची टीम, क्या बात है. आणि हा सुंदर असा कॅश रिवॉर्ड सुद्धा या सरांना भेटलेला आहे.
निखिल संजय जाधव सर आणि टीम त्यांनी खरोखर सुंदर अचिव्हमेंट केलेली आहे. जरा जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. 5 wickets along with 2 Rajesh Station. It's a great achievement, great grand achievement. It's a time to celebrate. जरा जोरदार टाळ्या ह्यांच्यासाठी, यांच्या टीम साठी. क्या बात है, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. Congratulations, thank you very much sir. Good achievement. थँक्यू सो मच सर. माझ्या अचिव्हमेंटमध्ये माझ्या टीमचा खूप मोठा हात आहे, खूप म्हणजे खूप मोठा हात आहे. त्यांच्याशिवाय ही गोष्ट होऊ शकत नाही पॉसिबल. कारण म्हणजे कसं असतं, एखादं स्ट्रक्चर किंवा तुम्ही पण एखाद्या ठिकाणी काम करताना त्यावेळी त्या कामामध्ये फक्त तुमचाच इन्व्हॉल्वमेंट नाही आहे, तर तिथे तुमच्या ऑफिस बॉयपासून तुमच्या त्या केबिन पासून त्या गाडी ड्राईव्ह करतात सगळ्यांचा त्या ऑफिसच्या म्हणजे त्या बुकिंगमध्ये हात आहे. तर मी माझ्या टीमलाच नाही तर माझ्या पूर्ण ऑफिसला त्याच्याबद्दल थँक्यू बोलतो की मला खूप चांगलं त्यांच्याकडून सर्व्हिस भेटली. मला सगळ्यांकडून खूप म्हणजे खूप ब्लेसिंग भेटल्या, त्याच्यामुळे मी आता इथपर्यंत आहे. आणि माझ्यावरती जे संस्कार झाले ते संतोष सरांमुळे मी भरपूर काही शिकलेलो आहे. संतोष सरांनी आतापर्यंत भरपूर काही गोष्टी मला सांगितलेल्या आहेत, त्या मी फॉलो करतोय. आणि आपल्या टीम लिडरचं जेवढं तुम्ही ऐकाल तेवढं तुमचे म्हणजे चांगलं होईल. ते कधीच तुमचं वाईट बघणार नाही. तर प्रत्येक गोष्ट कोणतीही करताना त्याच्यावरती अंमलबजावणी करताना त्यांच्याशी विचारून करा आणि त्याच्यानंतरच पुढच्या पाऊल उचला. तर हा अवॉर्ड मी माझ्या टीमला नाही तर माझ्या ऑफिसला, माझ्या सरांना पूर्णपणे हे करतो. तर थँक्यू सो मच. कॉंग्रॅच्युलेशन आणि ग्रेट अचिव्हमेंट. जरा ह्यांच्या अचिव्हमेंटसाठी जरा खूप जोरदार टाळ्या आणि करावं तेवढं कौतुक कमी. कॉंग्रॅच्युलेशन. आणि ह्याच्यामध्ये नंतर आपण एक अवॉर्ड घेतोय. दिस इज अ ब्युटिफुल अवॉर्ड. आणि तुम्हाला जरा या ठिकाणी नोटीस करायचं आहे, असं कोण व्यक्ती आहे ज्याने कमी कालावधीमध्ये 12 बुकिंग आला विथ 7 रजिस्टर. कोण आहे? येस, आवाज येत नाहीये. जोरात अजून रणजित. सही जवाब. और टाई ब्रेकर है. और इसमें एडिशन मैं बोलना चाहूंगा, टाई ब्रेकर और अलॉन्ग विद एडिशन. क्या बात है. as well as supply. Yes, thank you very much. आणि कॉंग्रॅच्युलेशन रणजितजी, खरंच फॉर 12 बुकिंग 7 रिच. हाउ इट इज पॉसिबल. कहते हैं तुम्ही जो इतिहास बनवलाय, जरा जोरदार टाळ्या. क्या बात है. रणजित सर, ग्रेट अचिव्हमेंट. कॉंग्रॅच्युलेशन फॉर दिस ग्रेट ग्रँड अचिव्हमेंट. सगळ्यांना वाटतं की ह्यांच्यासारखं आपण अवॉर्ड जिंकावं. आपण सरांच्या यशाचं राज आहे ते ऐकून घेऊया या ठिकाणी. ओके. ओ माय गॉड, व्हॉट आकाश सर, मला वाटतं इथे म्हणजे बरसात चालू आहे, म्हणजे अवॉर्ड्स आणि रिवॉर्ड्स देखील बरसात. The check of 1 lakh rupees along with certificate. क्या बात है रणजित सर. काय यशाचं राज आहे. रणजितला बोलायचा चान्स देऊच आपण, पण रणजित बद्दल मी जास्त इन्स्पायर. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, रणजितनं ज्यावेळेस ऑफिस जॉईन केलं, ऑलरेडी तो म्हटला की 1 वर्ष झालं तो येत होता जात होता. पण ऍक्च्युली त्यानं वर्क 3 महिने झालं तो करतोय. आणि 3 महिन्यामध्ये एखाद्या माणसाला जर ठरवलं तर तो काय करू शकतं, त्याचं एक उदाहरण आपल्या एस कंपनीमध्ये त्यांनी दिलेलं आहे. असं एक एक्झाम्पल आहे की 3 महिन्यामध्ये त्यांनी एक आपली गाडी स्वतःची घेतलेली, ती की आपल्या आई वडिलांना अजून माहित नाही. त्यांना सरप्राईज करण्यासाठी सकाळी त्यांना मुंबईमध्ये बोलवलंय आणि त्यांना तो गिफ्ट करतोय.
तर त्याच्याकडनं बरंच काय शिकण्यासारखे की तो ज्या पद्धतीने कामावरती फोकस करतोय, ज्या पद्धतीनं आपल्या सिनियरला फॉलो करतोय आणि ज्या पद्धतीने कस्टमरचा कन्व्हिन्सिंग पॉवर त्याच्याकडे आहे, तर आपल्याला ती शिकण्यासारखी अतिशय चांगल्या पद्धतीनं रणजित तू काम करतोय. तुझं फ्युचर अजून ब्राईट आहे. तुला ज्या पद्धतीचा सपोर्ट लागेल एसी रियालिटीचा पूर्ण परिवार तुझ्या बरोबर आहे. या उनके साथ ही उनके टीम के सिंगर सर और मैम दोनों आप भी उनको ज्वाइन कीजिए प्लीज. आइए. संतोष सर